जगद्गुरु तुकाराम महाराजाचं चरित्र आम्हाला ते देतं, आहे त्या परिस्थितीत समाधानी राहणं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून हे जगद्गुरु तुकाराम महाराजाचे चरित्र आम्हाला समाधान देणार आहे. प्रत्येक परिस्थितीला स्वीकारलं पाहिजे, प्रत्येक परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये मनाचं धैर्य न हलू देता, मनाचं समाधान न बिघडू देता त्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. हे आम्हाला शिकवतं. भगवान पंढरीनाथाच्या दरबारात चालू असणाऱ्या या भक्ती उत्सवात आपण कालपासून जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या चरित्र कथेचा विचार करतो आहोत. जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र, जगद्गुरु तुकोबारायचा महिमा, जगद्गुरु तुकोबारायची लक्षणं, अर्थातच साधूची लक्षणं, साधूचं चरित्र आणि साधूचा महिमा हा साधकाला कसा उपयोगी आहे याचा विचार आपण काल केला. पण कथा हा शब्द जेव्हा येतो तेव्हा स्वाभाविकच सगळ्या लोकांकडे कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मुळात कथा शब्द फार रोचक शब्द आहे. कथा म्हटलं की सगळ्यांना हवंसं वाटणारं आहे. एखादा कीर्तनकार जर कीर्तन करत असेल, तत्वज्ञानाचा काही विचार मांडत असेल तर लोकांना मरगळ येते. पण तेवढ्या जर तो म्हटला की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लगेच लोक सावरतात, अरे गोष्ट ऐकायला मिळते. कथेविषयी जीवाला काय आहे? स्वाभाविक रती आहे, स्वाभाविक रुची आहे. ती कथा दोन प्रकारची आहे. ज्ञानोबाराच्या भाषेत एक सांगू आणि गुरुवराच्या मुखातून ऐकलेले चिंतनात एक सांगू. वाचेला शीन देणारी एक कथा आहे आणि वाचेला विसावा देणारी एक कथा आहे. कानाला गोड लागणारी एक कथा आहे, कानाला गोड न लागणारी एक कथा आहे. जीवाला बरं वाटावं अशा काही कथा आहेत, पण जीवाचं बरं होईल अशा काही कथा आहेत. ज्ञानोबाराच्या भाषेत आपण सुरुवात करू. वाचेला शीण देणारी कथा आहे. ज्ञानोबाराने आसुरांचं वर्णन करताना काय म्हटले? वाया वाढविता वाणी शिनेल हन. आता यांच्याबद्दल जास्त जर बोलत गेलो तर वाणी काय होईल? शिनेल. ज्ञानोबाराय तर अशा आसुरी लोकांच्या आणि संसारात आसक्त जीवांच्या बद्दल बोलताना शिनून त्यांची वाणी रडते. आहा वाचा रडे, मन होत असे खिरोडे, ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे वाचेला शीन देणारी कथा आहे आणि वाचेला विसावा देणारी कथा आहे. भगवान म्हटले ऐक जेथे वाचा विसवे ते साधू कथा. वाचेला विसावा देणारी कथा ही साधूची कथा आहे. मग जगद्गुरु तुकोबारायची चरित्र कथा आम्ही गातोय म्हणजे वाचेचा शीन घालवणारी आहे आणि वाचेला विसावा देणारी आहे. दुसरे एक सांगितली कानाला बरी वाटणारी, रसा गोड लागणारी आणि कटू लागणारी. ती कशी आहे? श्रीमद भागवताच्या सुरुवातीला सुतांनी, माफ करा, शौनकांनी सुतांना कथा सांगण्याकरता जी विनंती केलेली आहे त्याच्यात एक शब्द लय गोड आहे. शुकाख्यायी कथा सार मम कर्ण रसायन. आता मला तुम्ही कोणती कथा सांगा? कर्ण रसायनम. जे कानाचं काय आहे? रसायन आहे, म्हणजे कानाला गोड लागणारी आहे. यालाच व्यवहाराच्या भाषेत जर दोन शब्द द्यायचे ठरले तर एक रटाळ कथा आहे आणि एक रसाळ कथा आहे. रटाळ कथा आणि रसाळ कथा, रसयुक्त कथा आणि रटाळ कथा. रटाळ कथा म्हणजे जिला आधार नसतो, तिला कधी सुरुवात ते नसतं, शेवट कधी असतो हेही नसतं, त्यात काही फलिद्रूप ठरत नाही. रटाळ कथेच्या बाबतीत गुरुवारी शेखर महाराज कथा सांगत असतात. एक राजा होता, त्या राजाला कथा ऐकायची फार रुची होती आणि तो अनेक कथाकारांना सांगायचा. मला जर अशी कोणी एखादी कथा सांगेल की कोणती की जी कधीच संपणार नाही
त्याला मी माझं अर्ध राज्य देईल. आणि जर कथा सांगताना तो थांबला, कथा संपली, मला जर कंटाळा आलेला नसेल तर मी त्याला फासावर देईल. अनेक कथाकारांना वाटायचं माझ्याकडे एवढी मोठी कथा आहे, 8 दिवस चालेल. तो सांगतच राहायचा कथाकार. राजा म्हणायचा पुढं पुढं पुढं. महाराज कथा संपली, द्या फासावर. असे अनेक कथाकार त्यांनी फासावर घातले. पण एक हुशार होता, चाबरा होता. हुशार वेगळं चाबर वेगळं. बरं, जे हुशार माणसाला जमत नाही ते चाबरे लिलया करून दाखवत. हुशारी वेगळी, चाबरेपणा वेगळा असतो. एक कथाकार होता जरा चाबरा होता. तो आला म्हणे राजे मी तुम्हाला न संपणारी कथा सांगणार. बघ बरं. म्हणे हो, तुला मान्य म्हटले. कथा सांगताना जर माझी कथा संपली तर तुम्ही मला फासावर देणार आहात, हे आठ मान्य आहे. पण म्हणे मी जिंकलो तर अर्ध राज्य देणार, हे मला मान्य आहे म्हटले. चालेल म्हणे. कधी करायची सुरुवात? तयारी म्हणे लगेच. आणि मग थोडी तिरकी करा, जास्त बस. मग कधी चालू करायचे? लगेच. बसावणे राजे बसले. राजे कथा ऐका, सांगा. 8 पाट नगर होत. ते हुंकार राजे होता का कोणी माझ्यासाठी? मी होतो कथाकार. 8 पाट नगर होत. मध्यमात 8 पाट नगर होत. त्या नगरामध्ये राजे एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला 100 एकर जमीन होती. राजा त्या शेतकऱ्याने 100 एकरामध्ये ज्वारी पेरली. ओ राजे 100 एकर त्याने ज्वारी पेरली. भरघोस पीक आलं आणि त्याला 200 क्विंटल ज्वारी झाली. स्वरात म्हणायचं, बेसूर नाही म्हणायचं. 200 क्विंटल ज्वारी झाली राजे. आणि ती ज्वारी एका पेवामध्ये टाकली. मग त्या पेवाला एक छिद्र होत. एक चिमणी आली, तिने एक दाना उचलला आणि ती उडून गेली. पुन्हा एक चिमणी आली, तिने दाना उचलला आणि ती भुरकून उडून गेली. पुन्हा एक चिमणी आली, तिने दाना उचलला आणि ती भुरकून उडून गेली. स्वरात स्वरात स्वरात. पुन्हा एक चिमणी आली, तिने दाना उचलला आणि ती भुरकून उडून गेली. पुन्हा एक चिमणी आली, तिने दाना उचलला आणि ती भुरकून उडून गेली. राजाने विचारलं किती वेळ? 200 क्विंटल ज्वारी संपेपर्यंत. ही कथाच ही कथाच आहे, पण ही रटाळ कथा आहे. खरं ना, आधार ना धार. ही रटाळ आहे, पण मकर रसायनम, रसाळ कथा आहे. रसाळ 9 रसानं युक्त. तशी जगद्गुरु तुकोबराची चरित्र कथा ही 9 रसात आहे. तुकोबराच्या चरित्रात शृंगारही पाहायला मिळतो. तो शृंगार शांत सांगण्याकरताच आहे. पण पती पत्नीचा संवाद सहसा शृंगारात घेतला जातो. पण तुकोबारांनी शृंगारालाही शांताकडे नेलेला आहे. जसं ज्ञानोबाराच्या वक्तव्याबद्दल ज्ञानोबारायच म्हणतात, आज शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणे राहा, येरई रसा पांक्ती करा झाला मान. पण एके ठिकाणी ज्ञानोबाराय म्हटले, नुसधीच शांती कथा आणि जेल किर वाकपथा, जी शृंगाराच्याही माथा पाय ठेवी. साहित्यामध्ये 9 रस जरी असले तर शृंगार रसाला आगळी वेगळी प्रतिष्ठा प्राप्त आहे. पण त्या शृंगारिक रसाला सुद्धा दाबी अशी आमची शांती कथा आहे. म्हणून रसाळ कथा आहे. 2 प्रकारची कथा आपण विचारात घेतली. की पहिली कथा आपण विचारात म्हटलो की ती कशी आहे? वाचा विसावणारी कथा आहे. दुसरी ती कशी आहे? रसाळ आहे. आणि आता तिसरं आहे का, बरं वाटेल अशी नाहीये, बरं होईल अशी आहे.
आमच्या जीवनाचं बरं होईल. म्हणून पहा, आपण कोणताही ग्रंथ जेव्हा उघडतो, पुराण ग्रंथ, त्या ग्रंथाचा महिमा येतो आणि त्या महिमेमध्ये त्या ग्रंथाची फलश्रुती असते. ह्या ग्रंथाने काय काय झालं. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला 6 अध्यायामध्ये पद्मपुराणांतर्गत काय येतं, भागवताचं महात्म्य येतं. त्यामध्ये काय 2 गोष्टी आहेत. पवित्रातील अतिपवित्र भक्ती आणि अपवित्रातला अत्यंत अपवित्र अजामिल, माफ करा, धुंदुकारी. पवित्रातील अतिपवित्र भक्ती आणि अपवित्रातला अति अपवित्र धुंदुकारी. पण पवित्रातली अतिपवित्र भक्ती सुद्धा विसाव्याला प्राप्त झाली, ते हे भागवत आहे. आणि अपवित्रातला अपवित्र धुंदुकारी, त्यालाही विसावा प्राप्त झाला, त्याचाही उद्धार झाला, ते हे भागवत आहे. किंवा आपण पाहतो, एककालम द्विकालम वा त्रिकालम यः पठेन नरः सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यती. अशा काही श्रोत्याच्या आपल्या स्तोत्राच्या फलश्रुती येतात. हा ग्रंथ वाचा, अमक अमक होईल, तो ग्रंथ वाचा, तमक तमक होईल. तसं तुकाराम महाराजाचं चरित्र आम्हाला काय देईल, तुकाराम महाराजाचं चरित्र आम्हाला काय देईल. आधी संसारिकाच्या दृष्टीने बोलतो, काल साधकाच्या दृष्टीने आपण तो विचार केलेलाच आहे. काय देईल ऐका. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने संसारातल्या अडचणी दूर होतात, हे जर तुमच्या डोक्यात असेल तर आजच्या आज काढून टाका. उलट गाथा ज्ञानेश्वरी वाचल्यानं वाटोळच होतं संसाराचं. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने कीर्तनकार जर सोडले तर कोणाचा संसार सुधारत नाही, ध्यानात ठेवा. कीर्तनकार व्हायचे. ऐका, गाथा ज्ञानेश्वरी काय करते, तुकाराम महाराजाचं चरित्र काय करत. गोड वाक्य मंडळी, लक्ष देऊन ऐका. गुरुवर्य तात्यांचंच आहे, त्यांच्या साक्षीनं सांगतोय. गाथा तुकाराम महाराजाचं चरित्र, ज्ञानेश्वरी ही वाङ्मय आमचा संसार सुधारत नाही, पण आहे त्या स्थितीमध्ये समाधानी कसं राहायचं याचं सूत्र मात्र देतात. आहे त्या परिस्थितीत समाधानी कसं राहायचं. आणि शहाणपणा त्यातच आहे मंडळी. काय आहे, परिस्थिती बदलून सुखी होणं आणि आहे त्या परिस्थितीत सुख मानणं, ह्या 2 मानसिकता आहेत. पण परिस्थिती बदलून सुखी होणं ह्याला मर्यादा आहेत, ह्याला फार मर्यादा आहेत. मध्यंतरी म्हणजे सप्ताहाच्या सुरुवातीला या ठिकाणापासून तर तिथपर्यंत मंडप दिला. काय दिला? मंडप दिला. नाही, मंडपामध्ये चांगला भारदस्त कार्यक्रम वाटेल ही कल्पना तात्यासह आमच्यासह आपली सगळ्यांचीच होती. पाऊस यायला लागला. शेवटी कार्यक्रम आपल्याला आत घ्यावा लागला. आणि वाचू म्हणली, मी एवढी निब्बर असताना त्या पडद्याखाली कस काय करता तुम्ही. आणि कार्यक्रम इथे ठरला. काय होतं, परिस्थितीला काय मर्यादा येतात. पावसाच्या पुढे हातबल व्हावं लागतं. डोंगरेजी महाराजाचं एक वाक्य, साधन सुविधा सुख देतं पण साधन दुःखही देतं. हा माईक आहे, हा फॅन आहे, आता सुविधा आहेत, माझा छोटा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पण हाच काय करतो, ही लाईट जर गेली तर तोच असुविधेला कारणीभूत ठरतो. परिस्थितीवर सुख जे मान्य आहे त्याला फार अडचणी येत. आणि बऱ्याच वेळेला काही परिस्थिती बदलताच येत नाही. तस्मात अपरिहार्य अर्थे. ते काय असतात, काही परिस्थिती अपरिहार्य आहेत. एक माणूस सकाळी उठून रडू लागला मोठमोठ्याने. सहज एकाने विचारलं, का रडतो रे? का रडतो म्हणजे सकाळी माझी झोप मोडते म्हणे. सकाळी म्हणजे किती वाजता? 8 वाजता सकाळी म्हणजे का मोडते? आणि काय ना, सूर्य उगवला की ऊन माझ्या अंगावर पडतं म्हणे. मग ह्या सूर्याने का बरं पूर्वेला उगव, पश्चिमेला उगवायला काय होतं? याला पश्चिमेला उगवायला काय होतं? ह्या आग्रहाला काय अर्थ आहे? या आग्रहाला अर्थ नसतो. काय गोष्टी अपरिहार्य असतात. म्हणून परिस्थिती बदलून सुखी होणं आणि आहे त्या परिस्थितीतच सुख मानणं, शहाणपणा यातच आहे त्या परिस्थितीत सुख मानणं.
आपल्याकडे व्यवस्थापन शास्त्र आहे, ज्याला मॅनेजमेंट म्हणतात. घराचं व्यवस्थापन काय करा म्हटले, मला वाटतं ते आपल्यासारख्या परमार्थिकाला खूप उपयोगाचं आहे. त्या व्यवस्थापन शास्त्राचा नियम असा सांगितला, तुमच्या जेवढ्या गरजा आहेत तेवढं कमवा, किंवा तुम्ही जेवढं कमवता तेवढ्याच तुमच्या गरजा ठेवा. मार्ग किती तुमच्या समोर? 2. आपलं बोलू का? जेवढा तुम्हाला सप्ताहाला खर्च करायचा आहे तेवढी वर्गणी गोळा करा, किंवा जेवढी वर्गणी गोळा होती तेवढ्यातच सप्ताह करा. शहाणपणा कशात आहे? जेवढं येतं तेवढ्यात भागवून, यातच शहाणपणा आहे. म्हणजे आहे त्या परिस्थितीला स्वीकारणं या शहाणपणा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजाचं चरित्र आम्हाला ते देतं, आहे त्या परिस्थितीत समाधानी राहणं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून हे जगद्गुरु तुकाराम महाराजाचे चरित्र आम्हाला समाधान देणार आहे. प्रत्येक परिस्थितीला स्वीकारलं पाहिजे, प्रत्येक परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, प्रत्येक परिस्थितीमध्ये मनाचं धैर्य न हलू देता, मनाचं समाधान न बिघडू देता त्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. हे आम्हाला शिकवतं. कारण तुकाराम महाराज पहा, तुकाराम महाराजाच्या चरित्रातले दोन्ही टप्पे पहा. तुकाराम महाराजाच्या चरित्रामध्ये दुष्काळानं द्रव्य नेलं तरी महाराज बरे झाले म्हणतात, आणि छत्रपती शिवाजी महाराज नजराना देतात तरी त्याचा त्याग करून ते सुखीच राहतात. किंवा दुसरा विचार पाहू, चिंतामण देव सन्मान करतात, त्यातही तुकाराम महाराजाची वृत्ती स्थिर आहे. आणि बंबाजी काठ्याच्या काठीने मारतो, त्यातही तुकोबाराय स्थिरच आहे. तुकोबारायची मोजे घराण्यातल्या श्रीमंत घरातली बायको येते, त्यातही तुकाराम महाराज तेच आहेत. आणि बायको मरते, त्यातही तुकोबाराय तेच आहेत. म्हणजे ह्याला म्हणतात, हे सूत्र तुकोबारायच्या चरित्रात आम्हाला मिळणार आहे. ते तुकोबारायचे चरित्र आम्ही पाहतो आहोत. आपण कालपर्यंत त्या तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार, त्यांचा पूर्वजांचा इतिहास आम्ही पाहत आलेलो आहोत. आज आम्ही अभंगही म्हटला की माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. काय जगद्गुरु तुकाराम महाराजाला ज्या कुळात जन्माला यायचंय ते कुळ कसंही असून चालणार नाही. भावार्थ रामायणामध्ये एक ओवी फार गोड आहे. रामप्रभू जन्माला कुठे येणार आहेत? म्हणजे अयोध्येत येणार आहेत. अयोध्या काय आहे? अयोध्या, जिथं कोणीच योद्धा नाही अशी. अयोध्या शब्दाचा अर्थ काय केला? अयोध्या, त्या ठिकाणी कोणीच योद्धा नाही. योद्धा नाही म्हणजे रणांगणामध्ये लढणारा योद्धा आहे असं नाही. मग ज्या नगरीमध्ये कोणीच कोणाशी स्पर्धा करणारा नाही, अशा अयोध्येत भगवान जन्माला येतात. भगवान कोणाच्या पोटी जन्माला येतात? कौशल्याच्या पोटी येतात. कोण आहे कौशल्या? जिला राम साठवण्याचं कौशल्य प्राप्त झालं ती. नाथ महाराजांनी कौशल्याला सद्बुद्धी म्हटलंय. कौशल्या ते सद्बुद्धी, सद्विद्या. सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकई ते कुविद्या, आणि मंथरा अविद्या मिळली त्याशी. कुविद्या अविद्येत माझी थोडी जमलिंग होण्याची शक्यता आहे. कैकई अविद्या आणि मंथरा कुविद्या मिळाली तिशी, असं भावार्थ रामायणात उभी. सद्विद्या, कौशल्य म्हणजे सद्विद्येच्या पोटी आहेत. दशरथाचं वर्णन करत असताना भावार्थ रामायणात असं म्हटलंय की रामप्रभू जन्माला कोणाच्या पोटी येतात? राजा पोटातून अतिविरक्त, या लागी पोटा येईल रघुनाथ, जयाचे चित्त विषयासक्त, रघुनाथ त्यासी स्पर्शेना. काय गोड ओवी आहे. राजा पोटातून अतिविरक्त, वरवर नाही. दावी वैराग्याची कळा आणि भोगी विषयाचा सोहळा असा नाही. आतून राजा पोटातून अतिविरक्त, अतिविरक्त, या लागी पोटा येईल रघुनाथ, जयाचे चित्त विषयासक्त, रघुनाथ त्याशी स्पर्शेना. रघुराजाच्या कुळात दशरथेच्या पोटी, कौशल्याच्या पोटी, विरक्त दशरथाच्या पोटी, शुद्ध विद्या कौशल्याच्या पोटी राम जन्माला येतो. तसं तुकाराम कुठेही जन्माला कसा येईल? तुकारामासाठी सुद्धा तसंच कुळ पाहिजे, तसाच
कूस पाहिजे. म्हणून ऐका कसं आहे ते कुळ. मी काल सांगितलं की मौर्य कुळाचा विचार तुमच्या समोर मी मांडला. या मौर्य कुळातील विश्वंभर बाबा आहेत. विश्वंभर बाबाचा चांगला कारोबार आहे, चांगली प्रतिष्ठा आहे. पण भावकीच्या त्रासाने विश्वंभर बाबांनी जावळी सोडली आणि विश्वंभर बाबा पुण्यापासून 5 कोसावर, आळंदीपासून वायुव्येला 3 कोसावर असलेलं इंद्रायणीच्या काठावर एक चांगली त्या काळातली प्रतिष्ठित बाजारपेठ म्हणजे तुकोबराच्या इनामाची भरली पेठ, इनाम पेठ. पंढरपूरला काय म्हटलंय? इनामाची भरली पेठ वाहती दाट मार्ग. त्याविषयी आपण विचार केला. इनामाची पेठ, ही इनामाची पेठ म्हणजे काय? इनामाची पेठ म्हणजे काय? मोठा प्रश्न मला पडला होता. इनामाची पेठ, मग मी शब्दकोशात पाहिलं इनाम शब्दाचा अर्थ काय. इनाम म्हणजे दान दिलेलं, बक्षीस दिलेलं. आणि मग संगती वाटली एक अशी करावी की पुंडलिक पाटील दिली कुळवाडी. पुंडलिकाने पांडुरंगाला दिलेलं इनाम ही पेठ आहे. पण तरी तेवढं समाधान होईना. मग श्री गुरु शेखर महाराजांना मी विचारलं इनामाची पेठ म्हणजे काय. मग शेखर महाराजांनी मला इनामाची पेठ शब्दाचा अर्थ सांगितला, ज्या पेठेमध्ये प्रतिष्ठित लोक राहतात ती पेठ. शेटे, महाजन, पांडे, कुलकर्णी अशी जी त्या काळातली प्रतिष्ठित पदं होती आणि पदवीधर माणसं ज्या पेठेमध्ये राहतात त्या पेठेला इनामाची पेठ म्हणतात. अशी इनामाची पेठ म्हणजे देहूगाव, तिथं विश्वंभर बाबा विसावले. सद्गुणी माणूस कुठे गेला तर पूज्यच होतो. नसावे ओशाळ मग मानेती सकळ, जाय तेथे पावे मान आणि चाले बोलिले वचन. काही काही माणसं अशी प्रतिष्ठित आपला जे आचारानं शुद्ध असतात, विचारानं प्रगल्भ असतात. आचार शुद्धी, विचार प्रगल्भता, नीतिमत्ता हे सद्गुण ज्या पुरुषाच्या आश्रयाला असतात, नवे नवे ज्यांच्या आश्रयानेच या सद्गुणांना जीवन असतं, अशी माणसं कुठे जा त्यांना काय प्राप्त होते? प्रतिष्ठा प्राप्त होते. मी कालही कीर्तनाच्या शेवटी श्रद्धांजली अर्पण केलीच, पण आजही सांगतो काशीनाथ महाराज डोळीकर हे काल वारले. महाराज लाईव्ह आज त्यांची अंत्यविधी पाहत होतो फेसबुकला. अंत्यविधी खरं तर नुसतं एक भजन करणारा माणूस, कधी कीर्तन केलं नाही, वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं. पण त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य सांगतो काय. ते कोण्याही गावात गेले तर दुपारी झोपत नसायचे. मग दुपारच्या वेळेला त्या गावातले म्हातारे कोतारे महिला माता सगळ्यांना मंडपात गोळा करायचे आणि माईक घेऊन 3-3 तास रामकृष्ण हरीचा जप लोकांकडून करून घ्यायचे. आणि तो आवाज गोड असल्यामुळे देवाने कंठही फार गोड दिला होता. गोड कंठ होता काशीनाथ बुवांचा. आणि गोड आवाज दिल्यामुळे त्या गोड आवाजाने सगळे लोक बसायचे आणि त्या नामचिंतनात डोलायचे. जीवनात कोणतंच व्यसन केलं नाही आणि त्यांच्या गायनाचा भजनाचा कधीच बाजार केला नाही. आजही ते भाड्याच्याच खोलीत राहत होते. राहायला सुद्धा स्वतःचं फार मोठं घर नाही. असा विरक्त महात्मा राहिला महाराज. कधी कीर्तन केलं नाही, प्रवचन नाही केलं. हा जपातून लोकांना थोडं मार्गदर्शन करायचे. महाराज त्यांचं काल देहावसान झालं, काल झालं. आज त्यांचा अंत्यविधी होता. मला त्या अंत्यविधीची दर्शन बारी पाहिली. एखादा मंत्री जरी वारला तेवढी गर्दी नसते, एवढी गर्दी आज इडोळीला होती. कशामुळे? नसावे ओशाळ मग मानेती सकळ. असं शुद्ध पारमार्थिक जीवन काशीनाथ बुवांचं. तुकोबराच्या प्रमाणात सांगायचं ठरलं तर यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी, उद्धार लोकासी पूज्य होती. विश्वंभर बाबाचे वैशिष्ट्य सांगत होतो. विश्वंभर बाबा जेव्हा देऊच्या पेठेमध्ये आले, त्यांच्या सगळ्या सद्गुणाकडे पाहून खरं तर बाबा ही पदवी आदरानं दिली जाते. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये महाराज लोकांना बाबा म्हणण्याची काय आहे पद्धत आहे. बाबा म्हणतात, आम्हालाही बाबा म्हणतात, लय दिवसापासून म्हणतात. नाशिक जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात त्या पट्ट्यामध्ये बाबा म्हणण्याची काय आहे पद्धत आहे. पण विश्वंभर बाबा
एकतर वयोवृद्ध तपोवृद्ध म्हणून बाबा, आणि मुळातच पारमार्थिक वृत्ती होती म्हणून बाबा. बाबा प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि तिथेही आता विश्वंभर बाबाचा जम चांगला बसत होता. आणि विश्वंभर बाबा चांगला व्यवसाय करत असताना विश्वंभर बाबाची आई विश्वंभर बाबाला म्हणू लागली एके दिवशी, विश्वंभरा, तुझ्या वडिलोवडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी, त्याशी सर्वथा अंतरण न करी तरीच संसारी सफलपण. म्हणजे तुकोबराच्या घराण्यात पंढरीची वारी ही विश्वंभर बाबा पासूनच होती असं नाही. तर विश्वंभर बाबाची माता विश्वंभर बाबाला म्हणते की तुझ्या वडिलोवडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. खरं तर पंढरीचा जो इतिहास आहे, वाङ्मयीन इतिहास आहे, शिलालेखाने इतिहास आहे, तर पंढरीचा वाङ्मयीन इतिहास शिलालेखानं 7व्या ते 8व्या शतकापासून सापडतो उपलब्धी पंढरीच्या इतिहासाची. पण आपला पंढरीचा इतिहास आताचा नाहीये. मग जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आता देव म्हणे कथा परिस, आम्ही होतो पंढरीस, कोट्याने कोटी युगासन अनंत कल्प गेले. आम्ही गणित लावतो युगी 28 विटेवरी उभा, या कल्पात 28 युग झाली. नाही तर पांडुरंग परमात्मा काय 28 युगापासूनच पंढरीत आहे असं नाही. नामदेवाच्याच प्रमाणे नाही. आम्ही होतो पंढरीस, कोट्याने कोटी युगासन अनंत कल्प गेले, असा पंढरीचा फार मोठा इतिहास आहे. पंढरीच्या वारीचा इतिहास शंकरापासून आहे. ओम नमो शिवा आदी. पहिले वारकरी आपल्याकडे कोण मांडले जातात? भगवान शिवजी मांडले जातात. वक्ते बाबाच्या मंगेश महाराज पांडुरंग बाबा आले. तुकाराम 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 पिशवी घ्या पिशवी. तुकाराम 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 बाबाला खुर्ची द्या. दोनशे बाबा आता काय बोलावं. आमच्या जीवनाला ज्यांच्यामुळे पैलू प्राप्त झाले अशी थोर महात्मे आज इथे आहेत. गुरुवर्य तात्या तर आहेतच, गुरुवर्य पांडुरंग बाबांचे आगमन झालेले आहे, त्यांच्या चरणारविंदी नमन करतो. गुरुवर्य बंसी बाबा आले, त्यांच्या चरणारविंदी नमन करतो आणि पुढे जातो. आणि एक तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. आणि जोग महाराजाची आपल्या वारकरी संप्रदायाची कथा निष्ठा काय आहे याचं दर्शन आपण विद्यार्थ्यांनी ह्या साधूंच्या आचरणातून घेतलं पाहिजे. ध्यानात ठेवा. खरं तर आम्ही सांगावं त्यांनी ऐकावं. त्यांनी काय ऐकावं आम्ही काय सांगावं. तरी सुद्धा ही आपली वारकऱ्याची जी सनकाधिकांची परंपरा आहे. एक जण बसतो तिघं ऐकतात. मग उपदेश होतो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. आणि तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, परमार्थी तो न म्हणावा आपुला सलगी धाकुला हेळू नये. याचा अन्वय
परमार्थी आपुला म्हणून हेळू नये, धाकुला म्हणून हेळू नये आणि सलगीचा म्हणून हेळू नये आणि शिष्याची जो नेगे सेवा माने देवा सारिखे, ह्या वचनाचा अर्थ म्हणजे या महात्म्यांची उपस्थिती ध्यानामध्ये ठेवा. त्यांच्या चरणारविंदी नमस्कार करतो. पंढरीच्या वारीचा इतिहास शंकरापासून आहे. वक्ते बाबा एक कथा सांगायचे. आता ती वक्ते बाबाची भाषा, भगवान पण शिवजी पंढरीच्या वारीला यायचे, वारीला निघाले. प्रत्येक वेळा पंढरीच्या वारीला जायचे. एकदा पार्वती आई साहेबांनी विचारलं, का हो तुम्ही कायम कुठे जाता? म्हणे माझ्या आराध्याच्या दर्शनाला जातो, वारीला जातो, मी वारकरी आहे. आणि वारकरी तोच आहे, वारी करतो तो वारकरी, वारी करतो तो वारकरी, समाजाला वारीला लावतो तो वारकरी. पण समाजाला वारीला लावतो तो वारकरी हे लक्षण पूर्ण नाही, हे अव्याप्तदर्शी लक्षण आहे. वारी करून अनेकाला वारीला लावतो तो वारकरी. नाहीतर एका महाराजाचं कीर्तन ऐकून लोक पंढरपुरात आले आणि महाराज आम्ही पंढरपुरात आलो, तुमचं दर्शन घ्यायचं, तुम्ही कुठे आहे? मी घरीच आहे. म्हटली का? आमदार साहेबाच्या आईचा दावा आहे आणि कार्यक्रम मलाच करावा लागतो. पण येणं नाही झालं. नाही, वारी म्हणून भगवान शिवजी वारी करतात. आणि भगवान शिवजीची वारी पार्वती आई साहेबांनी विचारलं, तुम्ही कुठे जात असता? म्हणजे वारीला जात असतो, तुमच्यासोबत मला येऊ द्या. अगं नाही, फार गर्दी असते, तुला जमणार नाही पार्वती. नाही नाही नाही, मी येणार. पार्वतीने हट्ट धरला. आई साहेब आणि भगवान शिवजी निघाले. तेवढ्यामध्ये भगवान नंदी शिपूट हलवायला लागले म्हणे. वक्ते बाबा म्हणायचे. भगवान नंदी म्हटले, देवा कुठे निघाला? म्हणे पंढरीच्या वारीला. म्हणे राहिलं काय आमचं काम? निदान वळकट्या टाकायला तरी मी कामी येईन ना. म्हटले का हरकत आहे मला घ्यायला? बर चल म्हटले. आणि मग नंदी निघाला, भगवान शिवजी निघाले, आई साहेब निघाल्या. आता वक्ते बाबाच्या भाषेत, बरं गणपती बाप्पाने हळूच पाहिलं म्हणे ह्या दोघांकडे. आणि गणपती बाप्पा आला, मम्मी पप्पा कुठे निघाले तुम्ही? कुठे निघाले? बुडाबुडी तोरत फिरता, आम्हाला बी होत्या ना. मला अशाला असे शब्द आबांचे आठवतात वक्ते बाबांचे. आणि गणपतीने हट्ट झाला, भगवान गणेशालाही घेतलं. भगवान शिवजी ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी. भगवान शिवजी निघाले, आई साहेब निघाल्या, नंदी भगवान निघाले, भगवान गणेशजी निघाले. आणि म्हणतात पंढरीत प्रवेश करायचा ठरला. आणि पार्वतीने गर्दी पाहिली, दोन्हीच हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. पार्वती बाय बाय बाय, एवढ्या गर्दीत आपण नाही येऊ शकत, मी तच थांबते. मग पार्वती थांबली पद्मतीर्थाला. पद्मावती रेल्वे स्टेशनच्या बाजूला ना, पद्मतीर्थी विठ्ठल वीर क्रीडास्थळ वेणुनाथ असं सांगतात. गुरुवर्य पांडुरंगबाबाच्याच कीर्तनात मी ऐकलेलं आहे की भगवान खेळण्याकरता तिथं जायचे, नामदेवरायासोबत ह्या संतांना घेऊन तिथं खेळायला जायचे. ते क्रीडास्थळ आहे देवाचं. पार्वती तिथे थांबली. मग नंदी, भगवान गणेश आणि शिवजी चंद्रभागेत आले, स्नान केलं. आणि जेव्हा महाद्वारात दर्शनाला निघाले तेव्हा वारकरी येते पताका उलट्या केल्या आणि त्या नंदीला मारायला लागले. ए बा, कळतं का तुला काही? हा, बैल कुठे आणायचा असतो केवढ्या गर्दीत? हा, अकल तुला काही? त्या नंदीला मारायला लागले. लोकांनी भगवान शंकराला कसं बोलले असतील, काय काय त्यांची फजिती केली असेल, हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आषाढ शुद्ध एकादशीला मोटरसायकल घेऊन महाद्वारात जा तुम्ही. काय करायचं? मोटरसायकल घ्यायची, महाद्वारात आषाढ शुद्ध एकादशीला जायचं. तिथं जे होईल ते शंकरासोबत झालं. नंदी म्हटला, देवा इथपर्यंत रेटलं बाबा, आता काही मला रेटत नाही. पण नंदी थांबतो इथेच. मग महाद्वारामध्ये भगवान मारुतीच्या मंदिरासमोर कुठेच नंदी नसतो, पण तिथे नंदीकेश्वर भगवान थांबले. भगवान गणेशाला घेतलं, निघाले. तेव्हा काय नामदेव पायरी नव्हती. महाद्वारातून शिरले. महाद्वारामध्ये एवढी चेपाचेपी झाली, भगवान गणेशजीची ढेरी दबायला लागली म्हणे. भगवान गणेशजीची ढेरी दबायला लागली म्हणे. पप्पा पप्पा, माई ढेरी माई ढेरी. उचला गणपतीने देवळीत ठेवला. अजून डाव्या हाताला देवळीत गणपती बसलेला आहे.
आणि भगवान शिवजी पार देवापर्यंत गेले आणि त्या भगवंताचं रूप पाहिलं. रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोप वेशू महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदिला. आणि शिवजीला डोक्यावर घेतलं. अशी पंढरीच्या वारीचा इतिहास तिथून आहे. म्हणून तुकोबाराच्या मूळ पुरुषाने विश्वंभर बाबांनीच वारी केली असं नाही, त्यांच्या पूर्वजात सुद्धा वारीचा नियम चालू आहे. तुझ्या ओढलो ओढली निर्धारी चालविली पंढरीची वारी त्याशी सर्वथा अंतर न करी तरी संसारी सफलता. अरे तुझ्या बापाने वारी केली, विश्वंभरा वारीला जा. आणि विश्वंभर बाबा आईच्या म्हणण्यानुसार कार्तिकी वारीला पंढरपूरला आले. काल आपला विचार झालेला आहे थोडासा की विश्वंभर बाबाचा नेमका कालशक कोणता, कालशक कोणता. तर अंदाजे त्यांचा काळाचा शक जो आहे तो आपण पाहिला तर 13व्याच्या सुरुवातीला. काल किती काय हिशोब आला होता? 1330. 1310 1330 या काळामध्ये त्यांचा काळ येतो काही विद्वानांच्या मते. काय नाही, तुकोबारायचा जन्म 1495 धरलाय राजवाड्यांनी. त्याचं खंडन आहे, खंडित मत आहे, ते खंडित मत आहे. त्यानं धरला तर मग त्यांचा शक ठरतो 1210च्या दरम्यान काहीतरी ठरतो, त्याच्या यादीचा 11व्याचा शेवटचा काळ. गुरुवर्य तात्याने काल मला सांगितलं की माधव महाराज मगर म्हणायचे. मुळात काय एक विचार सांगून जातो आधी. तुकाराम महाराजाचं चरित्र आमच्यापर्यंत येतं कसं? तुकाराम महाराजाचं चरित्र आम्हाला पहिलं तुकाराम महाराजच सांगतात. म्हणजे केवळ ते 2 अभंग ऐका वचन हे संत नि तो आगळा पतित या अभंगात तुकाराम महाराजांनी स्वतःच्या चरित्राच्या संबंधानं काही निर्देश केलेले आहेत स्पष्ट पद्धतीने. आणि याती वैश्य शूद्र केला व्यवसाव आधीचा देव कुळ पूज्य. आणि तिथं निर्वाळा तुकाराम महाराजांना लय गोड दिला. नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संते. खरं तर आपलं चरित्र आपण स्वतः सांगूच नाही, नये बोलो परी तुम्ही प्रश्न विचारला म्हणून. मग तुकाराम महाराजाचं चरित्र कळण्याचं पहिलं माध्यम आहे तुकाराम महाराजांची गाथा. ते एक तर असं आहे की तुकाराम महाराजांनी या 2च अभंगात चरित्र सांगितलं का? आपल्या आताच्या विद्वानात 2 मत आहेत, त्यांना या 2च अभंगात सांगितलं. पण मला तर असं वाटतं तुकोबारायचा प्रत्येक अभंग तुकाराम महाराजांचा चरित्र सांगणारच आहे. पत्रिका पहा, तुकाराम महाराजांचं चरित्रच एक अंगाचं. निरानाचे अभंग चरित्रच आहे. डोह प्रकरण चरित्राचाच अंग आहे. भार्यस उपदेश चरित्राचाच अंग आहे. बीडच्या परगा आपलं धरणेकऱ्याला केलेला उपदेश चरित्राचंच अंग आहे. नजराना प्रकरण चरित्राचंच एक अंग आहे. हे तर प्रकरण आहेतच चरित्राची अंग. पुन्हा तुकाराम महाराज जेव्हा उपदेश करतात तेव्हा आपल्याकडे गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी जे वर्गीकरण केले गात्याचं काही असे प्रासंगिक अभंग, महाराजाच्या अंगावर जेव्हा पक्षी बसले त्या काळाचा अभंग, जेव्हा शोभा कासाराच्या बायकोने पाणी ओतलं त्या काळातला अभंग, ते चरित्रच आहे. म्हणजे स्वतः तुकाराम महाराजाचा गाथा एक आम्हाला चरित्र सांगतो. त्यानंतर तुकाराम महाराज निष्ठा असणाऱ्या बहिणाबाई निळोबाराय, त्यानंतर त्यांचे पंतू गोपाळ महाराज, अर्वाचीन काळातील संत कवी महिपती महाराज, ही प्राचीन काही लिखाणं आपल्याकडे उपलब्ध आहेत. ही किती अंग झाली? 2. काही साहित्यिकांनी कल्पनेतून केलेला काही विचार आहे. मग गोने दांडेकरांची तुका आकाश एवढ्या नावाची कादंबरी असेल. त्यानंतर लरा पांगारकरांचं संशोधात्मक चरित्र ग्रंथ असेल. राहिरीकर हे सुद्धा फार मोठे तुकोबारावर निष्ठा असणारे वारकरी होते, संस्थेचे विद्यार्थी होते म्हणतात राहिरीकर. त्यांनी सुद्धा अवताराचा कळस म्हणून लिहिलंय. अजून त्याच्या अलीकडच्या काळात शंकरराव चतुरकर अशा लोकांनी तुकाराम महाराजाच्या जीवनावर लिहिले. त्यानंतर मामासाहेबांनी सुद्धा गाथ्याला प्रस्तावनेमध्ये तुकाराम महाराजाचे चरित्र लिहिले. मला वाटतं आपल्या पहिल्या आवृत्तीला ती प्रस्तावना छापलेली होती. गाथा मंदिरात वैष्णव सदनमधून आपल्या संत वाङ्मय प्रसारक मंडळ या मंडळाच्या माध्यमातून जे गाथा प्रकाशित होतो त्याच्या पहिल्या काही आवृत्तीला मामासाहेबाची ती प्रस्तावना प्रकाशित होती. अशी काही माध्यम आहेत, लिखाणं काही आहेत. आणि तिसरं माध्यम आहे लोकपरंपरा.
आपल्या परंपरेनं सांगत आलेली काही चरित्र आहेत. आता काही काही चरित्र अशी आहेत त्याला गाथ्यातही पुरावा सापडत नाही, काही लिखाणातही सापडत नाही, पण परंपरेनं आपल्याकडे सांगत आलेली आहेत. काही लोक सांगतात आणि मग त्याच्यातही काही भावतात काही भावत नाहीत. आता काही काही कीर्तनकार मंडळी सांगतात की तुकाराम महाराजाची गाढवावरून धिंड काढली, तुकाराम महाराज फिरू लागले, बायकोला म्हटलं अगं आवले एकच गल्ली राहिली आंघोळीला पाणी ठेव, असं काही चरित्र सांगतात. पण त्या कल्पना एवढ्या संयुक्तिक वाटत नाहीत. काही लोक सांगतात तुकाराम महाराजाच्या बायकोनं उसानं तुकाराम महाराजाला मारलं, असं. ह्या परंपरा सोडून द्या. पण गाठ्यातला एक अभंग आहे, काके कडासन आड पडे खडबड खडबड हुसकले, दात करा फजित खोरा लाज नाही, अवघा झाला राम राम कोणी कर्म आचरेना, हरिदासाच्या पडती पाया म्हणते तया नागवावे, दोई ठाई फजित झाले पारणे केले अवकाळा, तुका म्हणे नाश केला विटंबिला वेश जाने. ह्या अभंगाचा अर्थ सांगत असताना हा जो अभंग मी आता म्हटला, मी गुरुवारी तात्याच्या मुखातून ऐकलेले, कोणत्याही विद्यापीठात किती अभ्यास केलेला विद्वान येऊ द्या या अभंगाचा अर्थ नाही लागत. मग असे काय अभंग आहेत परंपरेनं वारकरी मंडळी जी सांगत आली, हे नेमकं काय आहे? मग मैपती बाबाच्या चरित्रात त्याला आधार आहे. सोपान काका देवकरांनी सांगितलं, म्हणजे गुरुवारी तात्यांना सोपान काका देवकरांना सांगितलं काकी कडासन आडपडेचं, आणि त्यांच्याकडून आमच्याकडे शाखोपशाखी ते इथपर्यंत आलं. तर हे काय अभंग आहेत? ह्या अभंगाच्या भूमिका, या अभंगाला चरित्र संपर्क हा परंपरेशिवाय कळत नाही. म्हणून परंपरेनं विश्वंभर बाबाच्या बाबतीत असं सांगतात की विश्वंभर बाबाची नामदेवरायची भेट झाली होती, आणि नामदेवराय विश्वंभर बाबाला म्हणायचे की तुमच्या कुळामध्ये मला जन्म घ्यायचा आहे, तुमच्या कुळामध्ये मला जन्म घ्यायचा आहे असं म्हणायचे. भोसरीकर माऊली सुद्धा, भोसरीकर माऊली शिरोळकर दादाला केशव महाराजाला म्हणायचे, म्हणतात की मला तुमच्या कुळात जन्म घ्यायचा आहे. एखादं जर कोणाविषयी भावना निर्माण झाली की असं म्हणत असतात. नामदेवराय म्हणायचे विश्वंभर बाबाला. मग नामदेवरायच्या विचारानं प्रभावित झालेले असावे, किंवा दुसरा एक प्रकारे त्या काळामध्ये आळंदी जवळ आहे, ज्ञानोबारायच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार आहे, आईचा उपदेश आहे, आणि ज्ञानोबारायचा आहे की पंढरीची आपलं माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पंढरपूरला काय आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. ह्या सगळ्या विचाराने प्रभावित होऊन आणि आईच्या उपदेशाने प्रभावित होऊन विश्वंभर बाबा पंढरीच्या वारीला आले. पंढरीच्या वारीला आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान घेऊन जेव्हा दर्शनाला गेले, आणि मग त्या विटेवर असणारी ती जगदंबा पाहिली, जी कशी होती? सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी वो, विशाळ व्यंकट तळपे वैजयंती कंठी वो, कास पितांबराची चंदन सुगंध साजे उटी वो, अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो. अशी देखणी ती मूर्ती पाहिली. हो, उभा देखिला भीमा तिरी, कर मिलेविले कटावरी, पावले तरी समची साजरी, नाम तरी अनंत अति गोड, शंख चक्रांकित भूषणे, जडित मेखळाचे दरत्ने, पितांबर उठी शोभे गोरेपणे, लोपले तेने रवी तेज, श्रवणे कुंडली देती धाळ, दशांगुळी मुद्रिका माळ, दंतवळी हिरे झल्लाळ, मुख निर्मळ सुख राशी, कटिकड दोरा वाक्य वेळा, बाई बाहुवटे पदक गळा, मृगनाभी रेखिला टिळा, लवती डोळा विद्युलता, सुंदरपणाची साम्यता, काय वर्णू ते पावे आता, तुकया बंधू मने रे अच्युता, धन्य ते माता पिता प्रसवली. असं आगळं वेगळं रूप त्याचं पाहिलं. आणि महाराज हे रूप असे, निमिष न लगे मन वेदिता, निमिष न लगे मन वेदिता, वेदिता निमिष न लगे न वेदिता, निमिष न लगे मन वेदिता, ऐसी
तुझे स्वरूपता ऐशी तुझी स्वरूपता ऐशी तुझी ऐशी तुझी स्वरूपता विठोबाने कैसी भेटी विठोबाने कैसी भेटी विठोबाने कैसी भेटी विठोबाने कैसी भेटी